सर दिखत नाहीये. सर दिसत नाहीये. हॅलो मुलांनो, मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत ऑनलाईन शिक्षण आज आपण घेत आहोत. लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा आपलं शिक्षण चालूच आहे. सर्व मुलं खूप हुशार आहेत. मी सुरेश पवार, वळीनाका उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक 3 आणि श्रीमती प्राची म्हात्रे लवग्रो पंक्ती मराठी शाळा क्रमांक लवग्रो पंक्ती मराठी शाळा या शाळेतून तुमच्यासाठी विज्ञान विषय मार्गदर्शनासाठी तुमच्यासमोर येत आहोत. आज आपण तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहोत आणि त्यानंतर आपल्या या विषयाला सुरुवात करत आहोत. इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान प्रकरण बदल भौतिक व रासायनिक. भौतिक आणि रासायनिक या दोन बदलांविषयी आज आपण अभ्यास करणार आहोत. चला तर सुरुवात करूया. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या वेगवेगळ्या ज्या घटना असतात त्या घटनांची काही उदाहरणं आपण बघणार आहोत. आता मला यामध्ये एक चित्र दाखवलेलं आहे पहा. या चित्रामध्ये पहिला एक ग्लास दाखवलेला आहे. आता इथं आपण प्रयोग करणार आहोत म्हणून आपण प्रयोगशाळेतलं साहित्य वापरणार आहोत. लक्षात घ्या, तुम्ही घरातली साहित्य सुद्धा वापरू शकता, घरातले वस्तू वापरू शकता. आपण इथं प्रयोगशाळेतील साहित्य वापरून तुम्हाला काही चित्र दाखवणार आहोत. पहिलं काचेचं एक भांड आहे, त्याला चंचू पात्र असं म्हणतात. म्हणजे काय ठेवलंय तुम्हाला दिसतंय बरं? कोण सांगेल मला? पहिल्या चित्रामध्ये काय ठेवलेलं आहे बघा? पहिल्या ह्याच्यात बर्फ आहे व दुसऱ्या ह्याच्यात पाणी आहे. बरोबर, पहिल्यामध्ये बर्फ झालेला आहे. सर मी सांगू वेदांगी? हा वेदांगी सांग. पहिल्या भांड्यात बर्फ आहे, दुसऱ्या भांड्यात पाणी आहे. बर्फ वितळून बर्फाचे पाणी झाले आहे. अरे वा, छान, करेक्ट. म्हणजे बर्फाचं पाणी झालेलं आहे. आता हा जो बर्फ आहे तो बर्फाचं पाणी झालेलं आहे. आता बर्फ कोणत्या अवस्थेत आहे सांगू शकाल? आपल्याला अवस्था आहे, बरोबर. आणि त्याचं पाणी झालेलं आहे म्हणजे कोणत्या अवस्थेत बदल झालाय त्याचा? द्रव, करेक्ट. म्हणजेच स्थायूचा द्रवात बदल झालेला आहे. आता आपण आणखी या ठिकाणी एक उदाहरण पाहूया. काय झालेलं आहे इथं बरं? कोण सांगेल? नाव सांगा मला, बोला. कैरीपासून आंबा बनलेला आहे. सर मी सांगू वेदांगी? पहिले कैरी होती मग आंबा बनला. एकाने बरोबर. कैरी आहे, कैरीपासून काय झालेलं आहे? सर ती कैरी पिकली आणि आंबा तयार झाला. आंबा, दोन्हीही आंबेच आहेत, पण हिरव्या रंगाची ज्या आंबा असतो त्याला आपण कैरी म्हणतो आणि तो मोठा वाढ झाल्यानंतर पुन्हा तो पिकतो. सर ती कच्ची असते म्हणून. पासून कच्चा आंबा, करेक्ट. कच्चा आंबा सर ती कैरी पिकल्यानंतर त्याचा आंबा तयार होतो. तुम्हाला हा आंबा, दोन्ही आंबेच आहेत, करेक्ट. दोन्ही आंबे आहेत, पण पहिला आहे तो छोटा म्हणजे कच्चा आहे आणि त्याचा बदल होऊन पिकलेला झालेला आहे. त्याच्या रंगामध्ये काय बदल झालाय बरं? सर मी सांगू, जेव्हा जो तो कच्चा असतो तेव्हा त्याचा रंग हिरवा असतो आणि जेव्हा तो पिकतो तेव्हा त्याचा रंग पिवळा होतो, पिवळा किंवा लाल होतो. बरोबर. म्हणजे याचा अर्थ जेव्हा तो कच्चा असतो म्हणजे कैरी असते तो हिरवा असतो आणि नंतर पिकल्यानंतर तो पिवळा. काही आंबे लालसर छटा पण त्याच्यावर असते, बरोबर ना? चवीत काय बदल होईल? चव कशी असते बरं? सर कैरी आंबट असते आणि
तर कैरी बरोबर. आंबट असते आणि पिकल्यानंतर आंबा गोड लागतो. गोड लागतो, बरोबर. सगळ्यांना आवडतो ना आंबा? पिकलेला आवडतो की कैरी आवडते? हो सर. बरोबर. आता आपण पुढे जाऊया. एका भांड्यामध्ये एक ट्रे मध्ये बघा कागदाचे तुकडे आहेत आणि लोखंडाचा चुरा आहे. चुराला आपण किस म्हणतो. किस, लोखंडाचा चुरा असतो ना त्याला किस म्हणतात, चुरा म्हणत नाही, कारण तो किसून तयार केलेला असतो. आपण आपण बटाटा किसतो की नाही, तसा लोखंडाचा किस तयार करतात. आता आपण त्या दोन्हीचा एकत्र मिश्रण केलेलं आहे आणि त्यातून लोखंड लोहचुंबक फिरवलेलं आहे. आपण काय दिसतं बरं त्याबद्दल? लोखंडाचा तुकडे किस आहे, त्यात कागद टाकलेला आहे, त्यात लोखंड चुंबक फिरवलं आहे. तर चुंबक का, तुम्हाला काय बदल दिसतं त्याच्यामध्ये? काय झालेलं आहे बरं? सर ते तुकडे लोखंडाचे हा, लोखंड तुकडे काय झाले? पिना आणि तुकडे त्या चुंबकाला चिपकले, अरे पण कागद नाही चिपकले. जे लोखंडाचे चिपकले नाही. ते लोहचुंबकाला चिकटलेले आहेत. म्हणजे अगोदर एकत्र मिश्रण होतं, ते लोहचुंबकाला चिकटले, म्हणजे लोखंडाचा केस लोहचुंबकाला चिकटतो. हा एक आपला बदल झालेला दिसतो आपल्याला. आता इथं काहीतरी दाखवलेलं आहे बघा. लाकडापासून टेबल बनवणे. बरोबर, लाकडापासून टेबल बनवलंय. म्हणजे आपण हा जो वेगवेगळ्या प्रकारचे बदल तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. इथे काहीतरी दाखवलंय पहा. जाळून त्याची राख केली. राख बनवलेली आहे. लाकूड जाळून त्याची राख बनवलेली आहे. बघा आपल्या आजूबाजूला सगळ्या घटना आहेत. आता इथं या ठिकाणी काचेचा एक चंचुपात्र आहे आणि पडला हातातून. काय झालं त्याचं? सर तो मगा फुटला की काचचे तुकडे सर त्याचे होते. तुकडे झाले. चंचुपात्र फुटलं, बरोबर की नाही? चंचुपात्र फुटलं, तुकडे झाले. आता काय करायचं? गोळा करायचे. आणि इथं बघा काय दाखवलेलं आहे? लोखंड गंजणे. आणि तो पुढे काय झालं? लोखंडी खांब हळूहळू काय झाला? गंजलेला आहे, बरोबर ना? म्हणजे त्याच्यामध्ये नवीन होता मग त्याला गंज लागला. सर ते एकावर एक घासल्यावर त्याला बरोबर. गंज हा गंज लागला. कोणत्या रंगात असतो पाहिलाय तुम्ही? लोखंड गंजतो त्याला रंग कोणता असतो? चॉकलेटी. साधारण लालसर रंग असतो. कोणता असतो? लालसर. बघा तुमच्याकडून चुकून शाई सांडली, खाली रंग सांडला आणि मग तुम्ही तो रंग सांडल्यावर कपड्याने किंवा तुमच्या रुमालाने तो पुसला, तुमच्या अंगावर सांडला, पुसला, तर काय होईल? त्या कपड्याचा रंग काय होईल? त्याच्यावर निळा डाग पडेल. निळ्या रंगाचा. सर त्याच्यावर पेनाचा निळा डाग पडेल. तुम्ही रुमाल पुसला, निळा डाग पडला त्याच्यावरती, म्हणजे कपड्याचा रंग बदलला, बरोबर ना? बघा इथं काय ते तुमच्या आवडीच दाखवलेलं आहे. काय दाखवलेलं आहे? तर फटाके, पाऊस उडतोय. पाऊस लावलेला आहे आणि पाऊस लावल्यामुळं बाहेर जोर जोरात तुषार उडल्यासारखे आपल्याला या ठिकाणी पाऊस आपल्याला दिसतो. आता इथं पावसाचे इथे आपल्याला इथं दृश्य दिसतं, म्हणजे त्याला पाऊसच नाव देतो या फटाक्याला. यामध्ये आपण हात मध्ये घातला तर काय होईल? याच्यामध्ये आपण हात घातला तर काय होईल? हात भाजेल आपल्याला, म्हणजे यामध्ये उष्णता आहे. यामध्ये काय हात जळेल आणि आजूबाजूला उजेड पडलेला आहे, म्हणजे प्रकाश पण आहे. म्हणजे जेव्हा पाऊस आपण लावतो, पेटवतो, तेव्हा उष्णता आणि प्रकाश बाहेर येतो. आणि आवाज येतो का? आवाज येतो? नाही. हो हो आवाज येत? हो सर आवाज नाही येतोय. फटाक्यात फट आवाज येत नाही, पण कसा आवाज येतो? वेगळा आवाज येतो ना, आवाज येतो, प्रकाश दिसतो आणि उष्णता पण आपल्याला जाणवते, पण आपण दूर पळून जातो की नाही?
अशा प्रकारचे हे सगळे बदल आपल्याला पाहायला मिळतात. बघा इथं लाकूड पेटले, लाकूड तोडतोय, लाकड तोडून त्याला जाळलं. हा, लाकडाचे तुकडे होतात आणि लाकूड जाळतायत. या ठिकाणी आपण असे अनेक बदल आपल्या परिसरामध्ये पाहायला दिसतात, पाहतो की नाही. पण आता हे जे बदल आहेत तुमच्या घरामध्ये पण आहे, होतात, दररोज होतात, शाळेमध्ये पण होतात. चुकून तुमच्या हातून सकाळी पाणी भरताना तुमच्या हातून कळशी खाली पडली, काय होईल बदल बरं? त्या कळशीचं काय होईल? आवाज होईल. आवाज होईल. आणि कळशीतलं पाणी सांडेल. कळशीमध्ये पप्पा मम्मी सांगाय सांडेल. म्हणजे हा सुद्धा सांडेल. बदल आहे. कळशीतलं पाणी खाली सांडेल, वाहून जाईल, हा सुद्धा बदल आहे. बरोबर की नाही? पप्पा आणि वरून खाली मम्मीच्या पडली अंगात म्हणजे कळशी सांडेल. जशी तशी आहे का? तिला काहीतरी आकार बदलेल ना, तिचा बदलेल ना आकार तिचा. म्हणजे याचा पैसे आतमध्ये अर्थ जाईल. कळशीचा पोकेल. आकार बदलतो, चेपटे आपण म्हणतो त्याला आपण, बरोबर ना? म्हणजे हा सुद्धा काय झाला? पोकेल. बदल झाला. आता असे बदल जे आहेत कसे होतात बरं? काय नक्की ते बदल म्हणजे काय, त्याची माहिती आपण आता बघूया. इथे बघा चित्रामध्ये दुधापासून काय बनलेलं आहे? दही. दही बनलेलं आहे. दुधापासून काय बनलं? दही बनलं. दही. हे बघा एक माणूस काहीतरी करतोय. काय करतोय बरं? फुगा फुगवतोय. फुगवतोय. आणखी फुगवला, काय होईल? खूप फुटून फुगवला. जाईल. काय होईल? फुटेल. फुटेल. बरोबर. म्हणजे खूप खूप फुगत 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 शेवटी काय होईल? फुगा फुटेल. पेल. इथे काय झाले बघा? बर्फाचं पाणी बर्फ येतोय. होतोय. बर्फ आहे त्याचा हळूहळू हा, तर काय झालं त्याचं? बर्फाचे पाणी होईल. काय झालं? पाणी. म्हणजे बर्फाचं पाणी. हा सुद्धा एक बदल आहे. हा सुद्धा एक काय आहे? बदल. मग हे बदल कशामुळे घडतात बरं? एवढं सगळं आपण उदाहरणं पाहिली, कशामुळे घडतात? तर बदल म्हणजे पदार्थावर फुगा फुटतो. बर्फ हे असतं म्हणून पाणी बरोबर. असतं बर्फाचं. हा, याला आपण बदल म्हणतो. म्हणजे आपण विज्ञानामध्ये काय म्हणायचं? बदल म्हणजे एखाद्या वस्तू किंवा पदार्थावर काहीतरी क्रिया झाली, दाबला असेल, आपटला असेल, काहीतरी फेकला असेल, किंवा त्याला गरम केला असेल, थंड केला असेल, काहीतरी झालं असेल, कोणतरी क्रिया झाली असेल. तर ही क्रिया झाली तर त्याच्या अवस्थेत किंवा रचनेमध्ये किंवा गुणधर्मामध्ये काहीतरी त्याच्यामध्ये बदल होतो. आणि असा या ठिकाणी होणारा बदल म्हणजे विज्ञानामध्ये त्याला आपण बदल, इंग्लिशमध्ये चेंज असं म्हणतो. आता उदाहरणार्थ आपण स्वयंपाकामध्ये आई बघा, तुम्ही आईला मदत करता, भाजी चिरते, कांदा बरोबर ना? मिरची कांदे, बटाटे, छोटे छोटे टोमॅटो तुकडे केले. चिरते, बरोबर ना? म्हणजे पूर्वीचा आकार होता तो तसाच राहिला का त्याच्यामध्ये? नाही. भाजी चिरल्यानंतर नाही, बदल झाला त्याच्यामध्ये. इथे बघा आपण पेन्सिलला टोक काढतो, जशी तशी पेन्सिल होते का? काय होतं पेन्सिलचं? टोकदार पेन्सिल तयार होते. हा सुद्धा काय झाला? एक प्रकारचा बदल झाला. खिळे बघा, हळूहळू खेळायला गंज लागलाय. काय झाले खेळांचं? त्या गंज लागलाय. गंज म्हणजे लागलाय हा सर. सुद्धा एक प्रकारचा काय झाला? बदल झाला. बदल काय झाला. झाला आपला? आता हा जो बदल आहे त्या बदलाची आपण काही उदाहरणं बघणार आहोत. बघा पहिल्या चित्रामध्ये दाखवले बघा काहीतरी. काय झालं बरं? हे झाडाला फळं लागली आहेत. फळ काय झालं? खाली पडलेलं आहे. पानं पण खाली पडलेले आहे. हे फळ वर गेलं का बरं? वरून झाडावरून खाली पडलं फळ. झाडावरून फळ खाली पडलं, हा सुद्धा काय झाला? बदल झाला. झाडाची पानं खाली पडतायत, हा सुद्धा काय झाला? बदल झाला. इथे बघा तुमच्या आवडीचं काय झालेलं इथं? फटाक्याची माळ लावलेली आहे. 2000 फटाक्याची माळ आहे, बरोबर की नाही? फटफट 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 आवाज येतो. म्हणजे फटाके जेव्हा पेटवतो तेव्हा आवाज येतो. आणखी काय दिसतं आपल्याला त्यामध्ये? उजेड येतो, म्हणजे प्रकाश पण येतो. प्रकाश दिसतो नाही आपल्याला?
आवाज दिसतो, प्रकाश दिसतो आणि जवळ गेलो तर आपल्याला भासतं सुद्धा, म्हणजे उष्णता पण आपल्याला जाणवते. म्हणजे फटाके पेटतात तेव्हा त्याच्यामध्ये उष्णता, प्रकाश आणि आवाज हे तिन्ही तयार होतात. बरोबर ना. आता इथं बटन दाबलं की बल्ब पेटला बघा, उजेड झाला असेल वेळी, म्हणजे अंधार होता तो काय झाला असेल वेळी उजेड. आणि ते काय झालं बघा, हा माणूस काय करणार आता, बटन चालू करणार, काय होईल बदल सांगा. सर लाईट मंद आहे तर बटन दाबलं चालू आहे, उजेड पडेल. बल्ब पेटेल आणि प्रकाशित होईल आणि सगळे उजेड होईल खोलीमध्ये आपल्या. बरोबर ना. म्हणजे हा हो सुद्धा काय झाला बदल, अंधार होता तो उजेड, बल्ब पेटला. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी एक बदल आहे. आता हे बघा काय झालं, गुलाबाची कळी आहे छोटीशी, हळूहळू काय झालं तिचं, गुलाबाचं फूल फूल झालं. गुलाबाचं काय झालं, फूल, म्हणजे कळी उमलली आणि फूल झालं. तर ते म्हणजे या पहिलं ठिकाणी हे आपोआप होतं ना. हा, अगोदर काय होती, कळी होती, नंतर काय झालं त्याचं फूल झालं. म्हणजे हा सुद्धा एक तर बदल झाला. पहिली ती कळी होती बरोबर ना. फुलाची, आता त्याच्यापासून हे फुल सगळे झालं. बदल आहेत. हा, या सगळ्या बदलाचा आपण गट तयार करूया, म्हणजे प्रकार कोणकोणते आहेत ते बघूया आपण. कोणकोणते प्रकार पडतात बरं, आपण एक 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 प्रकार बघूया आपण. पहिला प्रकार आपण बघणार आहोत तो म्हणजे नैसर्गिक बदल. कोणता बदल आहे, नैसर्गिक बदल. आता नैसर्गिक बदल म्हणजे काय बरं, तर काही बदल निसर्गतः घडून येतात, म्हणजे आपोआप घडतात, आपल्याला वेगवेगळ्या काहीच करावं लागत प्रकारचे नाही. बदल. काही बदल निसर्गतःच घडतात, आपोआप तर एका घडतात, जागी आपल्याला त्याला खुल्लं काहीच मैदान करावं असलं लागत नाही. तर त्यांना म्हणजे पोरं खेळायला येतात. ठीक आहे ठीक आहे, बघूया आपण. आता आपण इथे बघा फळ झाडाचं खाली पडलेलं आहे, बघा चित्र पाहिलं होतं की नाही आपण. ते झाडाला म्हटलं काय, हे खाली फळ टाकून दे, आपण सांगितलं का त्याला, नाही, आपोआप खाली आलं. त्या देठातून ते तुटलं आणि आपोआप खाली आलं. ते फळ इकडे तिकडे गेलं का, उडालं का वरती, नाही, ते सरळ खाली आलं. हे आपोआप घडणारी क्रिया आहे आणि म्हणून याला म्हणायचं नैसर्गिक बदल. दुसरं एक उदाहरण बघा, पावसाळ्यामध्ये काय दिसतं तुम्हाला, विजा चमकतात, बरोबर की नाही. हे माणसाने केले का बरं, कोणी करून घडवून आणले का, नाही, हे घडणारी कशी आपोआप घडणारी क्रिया आहे. आणि इथे काय झालं बघा, सुरुवातीला रंग कसा होता, नंतर कसा रंग झाला, बघा बदलला ना रंग याच्यामध्ये. म्हणजे हे आपोआप घडणार की घडवून आणलं आपण, हे नाही, हे सर्व क्रिया निसर्गतः घडून येतात आणि म्हणून याला म्हणायचं नैसर्गिक बदल. बरोबर की नाही. आता ही एक आणखी घटना घडलेली आहे बघा, ज्वालामुखी भूकंप. हा ज्वालामुखी दाखवलाय बघा, जमिनीतून लाल लाल बुंद, उष्ण असा ज्वाला, म्हणजे वितळले खडक, खनिज काय असेल ते सगळे बाहेर येतात रसाच्या रूपात आणि पसरतात. आणि ज्वालामुखीचा उद्रेक हा सुद्धा काय आहे, नैसर्गिक बदल आहे. बरोबर ना. आणखी काय उदाहरण आपल्याला पाहायचे आहे, पण त्यासाठी आपण दुसरा प्रकार बघूया, मानव निर्मित बदल. नावानं तुम्हाला कळेल, मानव निर्मित म्हणजे काय, मानवाने निर्माण केलेले, मानवामुळे झालेले बदल. त्याच्यावर लगेच आपल्याला सांगता येईल, काही बदल माणसाने त्याच्या गरजेसाठी किंवा सोयीसाठी घडवून आणलेले असतात, त्यांना म्हणायचं मानव निर्मित बदल. समजलं. आता आपण इथं दाखवले बघा, काय मुलगी करते बघा, केस मुलगी काय कापत आहे. करते, केस कापूनच टाकते. लांब लचक केस होते, ते कापले, छोटे केले, मग आपोआप झाले का छोटे, ते नाही झाले. तर ते कैचीने कापले म्हणून छोटे झाले. म्हणजे हे मानवाने केलेलं आहे, तिने स्वतः केलेलं आहे, म्हणून हा मानवनिर्मित बदल झाला. त्यानंतर इथे बघा छान असा केक आणलाय, मुलं आनंदी झालेले आहेत, खूप आनंद झालेले आहे. केक काय करतात तिथं घेतलेला आहे, हा सुद्धा मानवाने केलेला बदल आहे. आणि तर झाडं तोडून टाकली माणसाने, बघा जंगल साफ करायचं चाललेलं आहे, सगळे झाडं तोडली, लाकडं घेऊन चाललेले आहेत. म्हणजे जंगल दाट झाडी होती, तिथं पूर्ण मैदान झालेलं आहे. हा सुद्धा काय झाला, मानवाने केलेला बदल आहे, म्हणून याला म्हणायचं मानव निर्मित बदल. लक्षात आलं.
आणि फटाके फुटले. आपोआप फुटले का? नाही, आपण त्याला काय केलं? पेटवले. पेटवल्यामुळे आज फटाफट फटाके फुटायला लागले. म्हणजे हा सुद्धा काय झाला? मानवाने केलेला बदल आहे, म्हणून मानव निर्मित बदल म्हणायचं. चला तर आणखी काय उदाहरण आपण बघूया आणि प्रकार बघूया. दुसरा प्रकार आहे तो म्हणजेच निसर्ग निर्मित बदल. नैसर्गिक आणि मानव निर्मित बदल कोणकोणते आहेत बरं? आपण सांगा बघू आता. बघा इथे केस कापलेले आहेत. मानव निर्मित बदल झाला. हा कोणता बदल आहे? हा कोणत्या प्रकारचा बदल आहे? मानव निर्मिती बदल. हा नैसर्गिक बदल मानव निर्मित बदल आहे. कोणता बदल आहे? मानव निर्मित बदल आहे. हा कोणत्या प्रकारचा बदल आहे सांगा? नैसर्गिक निर्मित. नैसर्गिक बदल. नैसर्गिक निर्मित नाही म्हणायचं, नैसर्गिक बदल. काय म्हणायचं? नैसर्गिक बदल. बघा वादळ सुटलेलं आहे. हा कोणत्या प्रकारचा बदल आहे? नैसर्गिक बदल. नैसर्गिक बदल. नैसर्गिक बदल आहे. कोणता बदल आहे? बरोबर, नैसर्गिक बदल आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्या आजूबाजूला घडणारे हे सगळे बदल आहेत. एक तर ते मानव निर्मित असतील किंवा नैसर्गिक असतील. बरोबर की नाही? तर आता आपण नवीन प्रकारचा बदल बघूया. कोणत्या प्रकारचा बदल होतो? उपयुक्त बदल आणि हानिकारक बदल. उपयुक्त बदल म्हणजे काय बरं? आपण बघूया. पहिला उपयुक्त बदल. त्यामध्ये उपयुक्त बदल म्हणजे काही मानव निर्मित असतात किंवा नैसर्गिक बदल असतात. अशा बदलाची आपल्याला आवश्यकता असेल किंवा ते उपयुक्त असेल, आपल्याला ते उपयोगी असेल, तर अशा बदलाला म्हणायचं उपयुक्त बदल. म्हणजे आपल्या फायदे असतील, आपल्या उपयोगी असतील, तर त्याला म्हणायचं उपयुक्त बदल. बरोबर ना? उदाहरणार्थ भाकरी भाजणे. उदाहरणार्थ भाकरी भाजणे. आणखी एखादं उदाहरण सांगू शकाल का? उपयुक्त बदल कोणता बरं? सांगू शकाल? सर मी सांगू? म्हणजे ज्या आपल्याला उपयोगिता किंवा आवश्यकता असते. उदाहरणार्थ फळ पिकणे. फळ पिकणे. बरोबर. आणखी कोण सांगेल? एक सांगा आणखी. पेन्सिलला टोक काढलं. दुधाचे दही होणे. दुधाचे दही होणे. करेक्ट. बरोबर बरोबर, हुशार आहे. छान. आता आपण दुसरा प्रकार बघूया, हानिकारक बदल. कोणता बघूया आपण? हानिकारक बदल. हानिकारक म्हणजे नुकसान होणार आपलं होणारं नुकसान असेल तर त्याला म्हणायचं हानिकारक. मग बघूया आता हानिकारक बदल म्हणजे त्या बदलाने मानवास हानी होते, मानवास किंवा नुकसान होते, त्या बदलाला काय म्हणायचं? हानिकारक बदल म्हणायचं. उदाहरणार्थ दूध नासणे. दूध नासणे फायद्याचं आहे का आपल्या? नुकसान झालं. लोखंड गजलं. लोखंड गजल्यामुळं ते कमकुवत झालं, वापरण्यायोग्य राहिलं नाही, म्हणजे ते सुद्धा नुकसान झालं आपलं. म्हणून त्याला हानिकारक बदल म्हणायचं. काय म्हणायचं? हानिकारक बदल म्हणायचं. आता आपण आणखी उदाहरण बघूया आपण. त्यापूर्वी एक प्रयोग करूया. बघायला लक्ष द्या. सुरुवातीला तुमच्या घरी बघा, आई बांगडे घालते, ताई बांगडे घालते, मावशी बांगडे घालते, आत्या बांगडे घालते. बरोबर ना? बांगडे घालताना त्या दुकानामध्ये गेलो की सगळे बांगडे तुकडे तुकडे असतात. असं काय असे तुकडे तुकडे दिसतात बघा. ते रंगीरंगीत वेगळ्या रंगाचे तुकडे तुम्ही त्यांच्याकडून आणले तर तुम्हाला छान 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 तोरण बांधता येईल. कसं बांधायचं बरं? बघा, त्यासाठी आपण प्रयोग करूया. त्यासाठी आपल्याला बांगड्याचे तुकडे हवे, मेणबत्ती हवे, माचीस हवंय. मग आता सुरुवातीला काय करायचं? बघा, काचीच्या बांगड्याचे तुकडे घेतलेले आहेत, मेणबत्ती घ्यावी लागेल, माचीस घ्यावी लागेल, आणि मग तुम्हाला दोन बाजूला मेणबत्ती पेटवायची आणि या बांगड्याच्या दोन टोकाला पकडायचा आणि मधला भाग जो आहे तो गरम करायचा. बांगडीचा मधला भाग गरम करायचा. मग गरम केल्यानंतर दोन्ही बाजूला दिलंय, नरम होतो. करेक्ट. बरोबर, माहिती आहे तुला. म्हणजे हा मधला भाग गरम केल्यामुळे काय होतं? नरम होतो. नरम झाल्यामुळं आपण हळूहळू हाताने थोडं दाबायचं आणि दोन्ही टोकं जुळवायची. जसं नरम होईल तसं दोन्ही टोकं पटकन जुळवली जातात. आणि जुळवली की एक गोल कड किंवा लांबड गोल कड तयार होतं. असे वेगवेगळे तुकडे असे जुळवत 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 आपण गेलो
तर आपणाला अशा प्रकारचं या ठिकाणी तोरण तयार झालेलं दिसेल बघा. आपल्या घराला चौकटीला बांधण्यासाठी असे वेगवेगळ्या प्रकारचं वेगवेगळ्या आकाराचं तोरण तयार करता येतं. लक्षात आलं. आणि हे तोरण तयार करण्यासाठी आपण या अशा बांगड्यांचा उपयोग टाकाऊपासून टिकाऊ आपल्याला बनवता येईल. लक्षात आलं. म्हणजे हा सुद्धा एक प्रकारचा काय झाला, बदल झाला. आता पुढचा एक प्रकार पाहूया, तिसरा प्रकार शीघ्र बदल. काय म्हणायचं, शीघ्र, पटकन. मग कागद पेटवला, सावकाश पेटत चाललेलं आहे, अख्खा दिवस पेटतोय कागद, असं होतं का? सावकाश होते बदल. सावकाश शीघ्र होणार. हा बदल आहे कागद पेटण्याचा. पटकन पेटतो की सावकाश पेटतो? सावकाश एका पेटतो. सेकंदात पेटला. आणि फटाके उडाले तर फटाके उडाले, पेटले पेटले फटाके उडतात की सावकाश उडतात? हो. बघा, शीघ्र बदल म्हणजे जो बदल घडण्यासाठी अतिशय कमी कालावधी लागतो, कमी वेळेत पटकन त्या ठिकाणी बदल होतो, त्याला म्हणायचं शीघ्र बदल. हा कागद बघा पेटवला, बरोबर बरोबर पेटत 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 संपून जातो, राख होते. जास्त वेळ लागला का याला? नाही, पटकन क्रिया घडते. हा, नंतर फटाके पेटवले, फटाके पेटवल्यानंतर पेटवल्यावर वाज सुरू पेटत जाते, पटकन फुटतो. म्हणजे हा प्रकार काय झाला, शीघ्र बदल झाला. काय झाला, शीघ्र बदल. म्हणजे अशा प्रकारचा हा जो बदल आहे त्याला म्हणायचं शीघ्र बदल. आता दुसरा बदल आहे त्याला म्हणायचं सावकाश बदल. बघा, इथं एक बी लावलेली आहे आपण मातीमध्ये, तिला हळूच मोड येतो, कोंब येतो, कोंब खाली जातो, मुळ्या तयार होतात आणि या बीतून वरती एक छोटासा रोपट तयार होतं आणि वाढत जातं. हे लगेच होतं का 2 मिनिटात? नाही, त्याला खूप कालावधी लागते. म्हणजे कमीत कमी 3-4 दिवस लागतात. खूप सावकाश क्रिया घडते. तुम्ही आज बघितलं बी आहे, 2 दिवसांनी बघितलं कोंब आलेला दिसेल, त्याला आणखी एक दुसऱ्या दिवशी बघितलं थोड्या मुळ्या आलेल्या दिसतील, परत थोडं बघितलं तर थोडस वरती असा भाग आलेला दिसेल आपल्याला, हळूहळू असं वरती आलेलं दिसेल, पानं आलेली दिसतील, हळूहळू पानं मोठी होतील, मग हळूहळू पानं वाढतील आणि हा हळूहळू हा होणारा बदल आहे. आणि म्हणून या बदलाला म्हणायचं सावकाश बदल. सावकाश बदल म्हणजे काय? जे बदल घडून येण्यास दीर्घ कालावधी लागतो त्यास सावकाश बदल असे म्हणतात. करेक्ट. म्हणजेच हा बदल घडण्यासाठी दीर्घ म्हणजे खूप मोठा कालावधी लागतो. मग कधी 5 मिनिटं, 10 मिनिटं, अर्धा तास, 1 तास, किंवा 1 दिवस, 2 दिवस, आठवडा, 15 दिवस, महिना, वर्ष असंही होऊ शकतं. आता वीज चमकणे हे कोणता बदल असेल यातला सांगा बघू. वीज चमकणे शीघ्र बदल असेल की सावकाश बदल असेल? सांगा बघू. शीघ्र बदल. वीज चमकणे शीघ्र बदल असेल की सावकाश? शीघ्र बदल. शीघ्र बदल. कोणता बदल असणार? शीघ्र. पटकन वीज चमकते, आपल्या डोळ्याची पापणी लवते न लवते तोपर्यंत. आता पुढचा एक प्रकार आहे, चौथा प्रकार परिवर्तनीय बदल. कोणता बदल आहे? परिवर्तनीय बदल. बघा, या भांड्यामध्ये आईस्क्रीम तयार करण्यासाठी ठेवलेले आपण आणि आपण फ्रीज मध्ये ठेवलं, काय झालं? छान पैकी आणि वरती आला आहे आणि पाणी खाली गेलं आहे. नाही, हे या भांड्यामध्ये आपण काय केलेलं आहे, आईस्क्रीम ठेवलेलं आहे आणि फ्रीज मध्ये ठेवलं, तर काय तयार झालं? आईस्क्रीम तयार झालं. आईस्क्रीम फ्रीज मध्ये काढून घेतलं आपण, काय होईल परत? तो बर्फ तयार होईल सर. म्हणजे फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर बर्फ तयार झाला. आता ते बाहेर आपण काढून घेतलं थोडा वेळ, थोड्या वेळ तुम्हाला काय दिसेल? पाणी होणार. पाणी होणार त्याचं. परत वितळेल ते आणि परत पाणी होईल त्याचं. म्हणजे पूर्वी पाणी द्रवरूप होतं, पाणी होतं, त्याचं घट्ट झालं, बर्फासारखं झालं आणि पुन्हा त्याचं पाणी झालं, म्हणजे पुन्हा पुन्हा उलटसुलट क्रिया घडते. म्हणजे द्रवाचं स्थायू, स्थायूचं द्रव. त्यासाठी आपण काय केलं का? आपोआप घडत गेलं आणि असा उलटसुलट क्रिया घडते, त्याला म्हणायचं परिवर्तनीय बदल. जे बदल उलटसुलट क्रमाने पुन्हा पुन्हा होऊ शकतात त्याला म्हणायचं परिवर्तनीय बदल. असे अनेक बदल आपल्याला होतात. उदाहरणार्थ मेणबत्ती घेतली, तिला आणि ती तुकडे तुकडे केले, एका भांड्यामध्ये घेतले आणि गरम केलं तर मेण वितळेल,
बरोबर ना. आणि पण थंड केलं तर पुन्हा घट्ट होईल. म्हणजे याला म्हणायचं परिवर्तनीय बदल. आणि दुसरा प्रकार त्यातला आहे त्याला म्हणायचं अपरिवर्तनीय बदल. काय म्हणायचं? अपरिवर्तनीय बदल. बघा इथं दाखवलंय. काय दाखवलंय बरं? कच्च्या टमाटरचं टोमॅटो पिकलेला आहे. हा, हिरव्या रंगाचा जो कच्चा कच्चा टोमॅटो टमाटर होता होता तो तो, पिकला टमाटर झालाय. हा, पण मराठीमध्ये टोमॅटो म्हणतात आणि हिंदीमध्ये टमाटर म्हणतात. मग कच्चा टोमॅटो आहे तो पिकला, त्या रंगामध्ये पण बदल झाला. काय रंगामध्ये बदल झाला बरं? लाल जो पिकला टमाटर आहे त्याचा रंग लाल झाला आहे आणि जो कच्चा आहे बरोबर, त्याचा रंग हिरवा आहे. हा, हिरवा टोमॅटो होता त्याचा रंग बदलला, त्या चव सुद्धा बदलते. सुरुवातीला आंबट असते आणि नंतर आंबट गोड होते. म्हणजे थोडस गोडसरपणा त्याच्यामध्ये येतो. म्हणजेच या ठिकाणी हा कच्चा टोमॅटो पिकला. आता आपल्याला उलट करायचंय, पिकलेला परत कच्चा करायचा. करता येईल? नाही करता येईल. करता येईल. नाही करता येणार. कारण एकदा बदल झाला की बदल कायमस्वरूपी बदल झाला. आणि याला म्हणायचं अपरिवर्तनीय बदल. काय म्हणजे त्याला? अपरिवर्तनीय बदल. म्हणजे जे बदल पुन्हा पूर्ववत करता येत नाही, जसं तसं पूर्वी करता येत नाही, त्याला म्हणायचं अपरिवर्तनीय बदल. असे खूप उदाहरण आपल्या आजूबाजूला घडत असतात. जे बदल होतात त्या बदलाला आपण परत आहे तसं करता येत नाही. कळलं का? नंतर पुढचा एक प्रकार आपण बघूया, आवर्ती बदल. काय म्हणायचं? आवर्ती बदल. आवर्ती बदल म्हणजे काय बरं? आता समजून घ्या, महत्वाचा भाग आहे. पुन्हा दिवस रात्र होतात. क्रिया होते. सकाळ झाली की रात्र, रात्र झाली की सकाळ होते. आल्यावर तेच पूर्ण बरोबर. आता तुम्हाला माहिती आहे बघा, दिवस उगवला, हा सकाळी 6:35 दिवस उगवला आणि रात्री सुद्धा 5:55 दिवस मावळला. मग हा जो बदल झाला, दिवस उगवणे आणि मावळणे किंवा दिवस सुरू होणे आणि रात्र सुरू होणे, हा जो बदल आहे ठराविक कालानंतर पुन्हा 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 घडतो. आपल्याला माहिती आहे 12 तासानंतर पुन्हा 30 क्रिया घडणार आहे. 24 तासानंतर पुन्हा दिवस येणार आहे. रात्र सुद्धा 24 तासानंतर परत येणार आहे. दिवस झाले की 12 तासानंतर रात्र येणार, परत 12 तासानंतर दिवस येणार आहे. म्हणजे ठराविक कालानंतर ती क्रिया पुन्हा पुन्हा घडते आणि त्याला म्हणायचं आवर्ती बदल. ठराविक कालानंतरच घडते, म्हणजे ठराविक कालानंतर पुन्हा परत घडून येणाऱ्या बदलाला म्हणायचं आवर्ती बदल. कळलं का? आता दुसरा आपण प्रकार पाहणार आहोत, अनावर्ती बदल. बघा, पाऊस पडला, वादळ झालेलं बघा इथं, आपल्याला सांगता येईल? हा, आज बरोबर, आपल्याकडे आज वादळ झालं, उद्या पण याच्या वेळेला होणार आहे असं सांगता येईल का? नाही. नंतर पाऊस पडतोय, विजा चमकतायत, आज पण धो पाऊस पडला, विजा चमकल्या, वीज पडली, उद्या पण ह्याच वेळेला पडणार असं सांगता येईल का? नाही सर. नाही. म्हणजे ह्या क्रिया पुन्हा पुन्हा घडतील याची आपल्याला गॅरंटी देता येत नाही. ठराविक काळानंतर घडतच नाही, कधी घडू शकतात त्या. आता घडेल, 2 तासांनी पुन्हा घडेल, त्या परत घडणार पण नाही. म्हणून अशा बदला म्हणायचं अनावर्ती बदल. म्हणजे जे बदल एकदा घडून गेले की पुन्हा कधी घडतील हे सांगता येत नाही. अशा बदलाला म्हणायचं अनावर्ती बदल. कळलं का? आता पुढचा आहे हंगामी आवर्ती बदलाची काय उदाहरणं बघा. इथे काय झालेलं आहे? भूकंप झालेला आहे. बघा काय झालेलं आहे इथं. आता हा भूकंप नेहमी या दिवशी होतो असं कधी होणार आहे का? दरवर्षी आजच्या तारखेला भूकंप होणार असं कधी होतं? किंवा दर महिन्याला याच तारखेला भूकंप होणार असं कधी घडतं? नाही. हे नैसर्गिक बदल आहे. हा नैसर्गिक बदल आहे, बरोबर. आणि हा अनावर्ती बदल आहे. कसा बदल आहे? अनावर्ती बदल. हा पण बघा इथे काय झालेलं आहे, फुलपाखरू उडतं, छानपैकी हिरवे आहे, नारळी पानं गळतात. म्हणजे ठराविक काळामध्ये फुलपाखरू दिसतात, नारळी पानं गळतात, ठराविक हंगामामध्ये पानं गळतात, बरोबर ना?
बर्फ पडतो, ही सगळे बदल आहे त्याला म्हणायचं आवर्ती. आणि ह्या दिवसात बर्फ पडतो आपल्याला माहितीये. उन्हाळ्याच्या सुरुवातीला पानं सगळे झाडाची गळतात ते माहितीये. हिरवीगार झाडे होते त्याच हंगामामध्ये होतात, त्याच सीझन मध्ये होतात ते माहितीये. आता बा फुलं उमललेले आहेत, फुलपाखरू सगळे दिसत आहेत, या सीझन मध्ये आपल्याला दिसतात. म्हणून याला म्हणायचं आवर्ती बदल. बरोबर की नाही? याला म्हणायचं आवर्ती बदल. आता अशा प्रकारे आणखी एक बदल दाखवले बघा. केवढं मोठं वादळ सुटले आणि आपले हे अवकाशातून कॅमेऱ्याने फोटो काढले बघा. गोल 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 फिरते वादळ आणि हे वादळ चालू आहे समुद्रामध्ये. मग हा जो बदल आहे ठळक कालांतर होतो का होत नाही. तर हे जे बदल आहेत आपल्याला कधी होतील ते आपल्याला सांगता येत नाही. म्हणून त्याला म्हणायचं अनावर्ती बदल. लक्षात. आता आपण पुढचा एक प्रकार पाहूया, भौतिक आणि रासायनिक बदल. कोणता प्रकार आहे? भौतिक आणि रासायनिक बदल. त्याला पहिला प्रकार भौतिक बदल म्हणजे काय बरं? भौतिक बदल म्हणजे काय बरं? तर एखाद्या वस्तूचा रंग बदलला, आकार बदलला, त्याची अवस्था म्हणजे कोणती? स्थायरूप, द्रवरूप, वायुरूप यांची अवस्था बदलली, चव बदलली, वास बदलला, असा काय बदल झाला तर त्याला म्हणायचं भौतिक बदल. बघा काय झालेलं आईस्क्रीमचं. आईस्क्रीम काय झालं इथं? आईस्क्रीम पिघलली आहे. आईस्क्रीम बिघडली की वितळली? वितळली. काय झालं? आईस्क्रीम वितळलेलं आहे. हा म्हणजे स्थायू होतं ते द्रव व्हायला लागले आहे, त्याचा म्हणजे अवस्था बदललेली आहे. अशा प्रकारच्या बद्दल आपण म्हणणार आहोत भौतिक बदल. मग त्या आईस्क्रीम पाणी झालं, द्रव झाला, ते चव बदलणार आहे का त्याची? अरे आईस्क्रीम होतं चांगलं गोड होतं आणि आता वितळलं, आंबट झालं, असं कधी होईल का? ते चव बदलेल का? गोड आंबट नाही होणार. चव तशीच राहणार आहे. म्हणजेच अशा बदलामध्ये गुणधर्म बदलत नाही, गुणधर्म तसाच राहतो. ज्या बदलामध्ये मूळ पदार्थाचा गुणधर्म आहे तसंच राहतो, पण त्याचं संघटन कायम राहतं. पण नवीन पदार्थ पण तयार होत नाही, तोच असतो, फक्त अवस्था बदलली आहे, स्थायूचं द्रव झालेलं आहे. आणि अशा बदलाला म्हणायचं भौतिक बदल. काय म्हणायचं? भौतिक बदल. उदाहरणार्थ वितळणारी आईस्क्रीम. आता दुसरा प्रकारचा त्यातला बदल आहे तो म्हणजे रासायनिक बदल. कोणता बदल आहे? रासायनिक बदल. रासायनिक बदल म्हणजे काय बरं? अरे बापरे, काय झालं बघा इथं. चांगली केळी आणली होती, घरी ठेवली. सर अगोदरची केळी कच्ची आहेत, दुसरी चांगली पक्की खराब झालेली केळी. खराब झालेली आहे. हा म्हणजे बघा सुरुवातीला केळी आणली होती, पहिल्या चित्रात केळी खराब झालेली आहे, दुसऱ्या चित्रात ती पिकलेली आहे चांगली, आणि तिसऱ्या चित्रात ती अर्धी कच्ची आहे. हा बरोबर. म्हणजे सुरुवातीला बाजारात आणल्यावर आपल्याला थोडीशी हिरव्या रंगाची केळी होती, कच्ची होती, पण घरी ठेवली आणि त्याचा रंग बदलला म्हणजे पिकली. आणि त्या परत काय झालं, आणखी ठेवली, खाल्ली नाही कोणी, शिल्लक राहील तशीच, काय काळी पडली. मग या ठिकाणी त्याचा रंग बदलला, चव सुद्धा बदलली. याचा अर्थ त्याच्या आतमध्ये काहीतरी बदल झालेला आहे. आणि अशा बदल आपण काय म्हणायचं? रासायनिक बदल. म्हणजेच आपल्याला या बदलामुळं पदार्थाचे नवीन वेगळा गुण असलेल्या पदार्थात रूपांतर होते, त्याला म्हणायचं रासायनिक बदल. आता हा बदल झालेला आहे, खराब झाली केळी परत चांगली करता येतील का आपल्याला? अशी करता येतील केळी, हीच केळी परत नाही करता येत, कारण हे रासायनिक बदल कसं असतात? कायमस्वरूपी असतात. कसे असतात? कायमस्वरूपी. बरोबर. आता रासायनिक बदल जे आहे त्यात खराबच, ते काही चांगली करता येत नाही आपल्याला. बरोबर. यामध्ये रासायनिक क्रिया होऊन नवीन आणि वेगळे गुणधर्म असलेले पदार्थ तयार करत होतात. त्याच्यामध्ये नवीन गुणधर्म असलेले पदार्थ तयार होतात. उदाहरणार्थ दही बनणं, केळी पिकणं, अशा प्रकारचे गुणधर्म आपल्याला तयार होतात. व सांगितले चला दुधाचं दही बनवलेलं आहे, तर एक मुलगा म्हणतो नको मला दही आंबट लागतं, मला दूधच पाहिजे, चला बनवून द्या दुधाचं दही. बनवता येईल दुधाचं दही? दह्याचं दूध बनवलं, पण आता दुधाचं दही बनवायचं आहे, येईल बनवता?
दुधाचं दही बनवता येईल, पण दह्याचं दूध परत करता येईल का? नाही. नाही करता येणार. म्हणजे जेव्हा दुधाचं दही होतं तेव्हा त्याच्यामध्ये ते ताक बनवता येईल. बरोबर. दुधाचा दह्यामध्ये दूध जे गुणधर्म असतात तेच असतात, त्यामध्ये काही बदल होत नाही. पण दुधाचं जेव्हा दही बनतं तेव्हा त्याच्यामध्ये खूप बदल होतात, त्या आतमध्ये दुधामध्ये खूप बदल होतात आणि नवीन पदार्थ तयार होतो, त्याला आपण दही म्हणतो. त्याचा घट्ट दही लागतं, चव बदलते, रंग बदलतो, सॉरी वास बदलतो आणि अशा प्रकारचा बदल होतो. तो कायमस्वरूपी असतो, म्हणून त्याला म्हणायचं रासायनिक बदल. कारण का? चला आता आपण पुढचा माहिती पाहिल्यानंतर आपण काय काय शिकलो ते आपण पाहतोय. भौतिक बदल कोणकोणते आहेत बघा. लाकूड तोडले, तुकडे तुकडे केले, बरोबर ना. आणि रासायनिक बदल मध्ये काय केलं, तेच लाकूड जाळलं. त्या लाकूड जाळल्यामुळे काय झालं, त्याची राख तयार झाली. लाकूड राख तयार झाली, म्हणजे हा रासायनिक बदल झाला. का बरं? कारण या लाकडामध्ये असलेले पदार्थ आहेत, त्या पदार्थाचं हवेमध्ये असलेल्या ऑक्सिजन बरोबर क्रिया घडते जळताना आणि त्यातले वायूच्या रूपाने निघून जातात घटक बाकीचे, आणि बाकी राहिलेले कार्बन जो असतो त्यामध्ये असलेला कार्बन, हा कार्बन शिल्लक जातो, त्याला आपण राख म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? राख. पुढच्या पाठात आपण हे शिकणार आहोत नक्की काय होतं ते. चला आता अशा प्रकारे या ठिकाणी आपण भौतिक बदल रासायनिक बदल म्हणजे काय पाहिलं. आता आपण एक प्रयोग करायचा आहे बघा. तुमच्या घरामध्ये एक वस्तू, आपलं प्रयोगशाळेचं साहित्य घ्यावं लागेल. आपण प्रयोग करतो म्हणजे प्रयोगशाळेचं साहित्य, एक छोटस चिनी मातीचं एक बाष्पन पात्र असतं आहे, डिश सारखं. थोडीशी आपण साखर घेणार आहोत. गॅस बर्नर घेतला तर चालेल, किंवा मेणबत्ती सुद्धा चालेल. हे तिवई आहे आणि त्याच्यावरती तारेची जाळी बसवलेली आहे. काय करायचं, तर सुरुवातीला या सगळ्या वस्तू जमा करून घ्यायच्या आणि नंतर या तिवईवरती एक तारेची जाळी ठेवून द्यायची. खाली गॅस बर्नर, त्याला आपण मेणबत्ती असली तरी चालेल, ठेवायची. नंतर या छोट्याशा बाष्पन पात्रामध्ये आपण घेतलेली साखर ठेवायची आणि या गॅस बर्नरने उष्ण द्यायची. कोण सांगेल काय होईल? सांगू शकाल? या गॅस बर्नर उष्ण या साखरेचं काय होईल सांगता येईल? बाष्पन पात्रात साखर घेतली, तिवईवर ठेवल्याने उष्णता दिली तर काय होईल? साखर विरघळेल आणि हळूहळू काय होईल? लालसर लालसर रंग तयार होईल. हळूहळू करपट रंग, करपल्यासारखा रंग तयार होईल, बरोबर ना. म्हणजे साखर हळूहळू तांबूस होत जाते आणि पुन्हा आणखी थोड्या वेळाने आपण गरम करत करत गेल्यानंतर ती साखर कोणत्या रंगात झाली? काळ्या रंगात झाली, काळ्या रंगाची झाली. म्हणजे साखर वितळते, आणखी गरम केले की ते वितळ पाण्याची, त्यात असलेल्या पाण्याची वाफ होते, पाणी निघून जातं आणि शिल्लक काय राहतं? फक्त काळ्या रंगाचा कोळसा. त्यालाच विज्ञानमध्ये कार्बन म्हणतो. पण काय म्हणतो आपण? कार्बन. याचा अर्थ साखरेमध्ये कार्बन आणि पाणी हे दोन्ही घटक होते. पाणी म्हणजे आपण पितो ते पाणी नाही, तर पाण्याचे जे घटक असतात ते त्यात होते, म्हणजे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. हे पुढे आपण पाहणार आहोत. हे घटक त्यामध्ये होते आणि जेव्हा आपण गरम करतो तेव्हा ते वितळतात म्हणजे पाणी आहे ते पाण्यामुळे साखर द्रवरूपात येते पाण्याच्या घटकामुळं, आणि मग हळूहळू पाण्याची वाफ होते आणि हायड्रोजन ऑक्सिजन निघून जातात आणि शिल्लक राहतो फक्त कोळसा म्हणजे कार्बन शिल्लक राहतो. काय शिल्लक राहतो? कार्बन. या शेवटी बाष्पन पात्रात काय पदार्थ झाला? कार्बन हा एक काळपट पदार्थ तयार झाला. हा प्रथम तुम्हाला तुमच्या घरी आहे त्या उपलब्ध वस्तू आहे त्या वस्तूचा उपयोग करून हा प्रयोग करता येईल. फक्त मोठी माणसं आपल्यासोबत ठेवायची, एकटे बसायचं करायचं नाही. मम्मीला म्हणायचं थांब इथे, मला एक प्रयोग करायचा आहे. तुम्ही सुद्धा छोट्या डिश मध्ये साखर घेऊन गॅसवर ठेवून तुम्ही गरम करून पाहू शकता. फक्त पकडताना पकडचा उपयोग करा, हाताने पकडू नका कारण डिश गरम असते. आईला सोबत ठेवा, लक्ष ठेवायला. आता काही घटना दाखवल्या पाहिजे. फटाके उडवणे, कागद फाटणे, लोणी वितळणे, हे घटक दाखवले. आता मला सांगा आणि
आता या लोणीचा असा मिळतं आईस्क्रीम सारखा मिळतो बघा पॅक. आता इथं फटाके उडवणे कोणत्या प्रकारचा बदल सांगता येईल? रासायनिक बदल. कारण यात असलेली दारू असते ती पेटते रासायनिक बदल. त्यामुळे रासायनिक बदल होतो. त्यामुळे आपल्याला छान छान दृश्य पाहायला मिळतं. म्हणजे त्यावेळी प्रकाश येतो, आवाज येतो आणि उष्णता सुद्धा असते. आता अशा प्रकारचा रासायनिक बदल आपल्याला इथे पाहायला मिळतो. आणि हा कोणत्या प्रकारचा बदल आहे? लोणी वितळण्याचा भौमितिक बदल. भौतिक बदल आहे. बदल. कोणता बदल आहे? भौतिक बदल आहे. चला याप्रमाणे या ठिकाणी दोन्ही बदल आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच आपण हे दोन्ही बदल कसे होतात ते आपण पाहिलं आणि कोणते होतात ते पाहिलं. आता या खिळ्याचा रंग का बदलला सांगू शकाल? बघा कारण त्याला काय गंज झालं असेल बरं? त्याला गंज लागला म्हणून. ओके, छान, गंज लागला. या खिळ्याला काय लागला? गंज. आता गंज लागला मग आता त्यामुळे चांगलं झालं का वाईट झालं? वाईट झालं. वाईट. हानिकारक बदल आहे की वाईट झालं. म्हणजे हानिकारक बदल आहे की उपयुक्त बदल आहे? हानिकारक बदल आहे. हानिकारक बदल. हानिकारक बदल आहे, बरोबर. आता इथे गंज लागणे त्याला विज्ञान मध्ये क्षरण म्हणतात. गंज या शब्दाला दुसरा शब्द काय आहे? क्षरण, कोरोजन. काय म्हणतात त्याला? कोरोजन. बघा दाखवले आहे लोखंडी चेन आहे आणि लोखंड चेन कशी झाली बघा, गंजलेली आहे पूर्ण. म्हणजेच जेव्हा लोखंडावर एक लालसर तपकिरी थर तयार होतो आणि किंवा तांब्याची वस्तू असेल तर तांब्याच्या भांड्यावरतीचा हिरवट रंगाचा थर तयार होतो, यालाच आपण गंज, त्यालाच विज्ञानमध्ये दुसरा शब्द काय बरं? क्षरण असं म्हणतात. लक्षात? म्हणजे लोखंडावर अशा तांबूस रंगाचा थर जमा होतो, त्या तांब्याचं भांडे असतील, वस्तू असतील तर त्याच्या हिरवट रंगाचा थर जमा होतो आणि त्याला म्हणायचं क्षरण किंवा गंज. आणि अशा वस्तू गंजल्या तर ते कमकुवत होतात, तुटतात. गंजल्यामुळे वस्तू तुटतात. काय होतं बरं असं? तर कारण जर हवेमध्ये ओलावा असेल, ऑक्सिजन तर आहेच, ओलावा असेल, ओलावा म्हणजे बाष्प भरपूर असेल आणि रसायन असतील, आपल्या आजूबाजूला कारखाने असतील तर त्या रसायनाच्या वाफेमुळे सुद्धा या वस्तूंचं क्षरण होतं, म्हणजे गंजतात त्या वस्तू. मग अशा वस्तू ज्या आहेत या वस्तू गंजायला नकोत, मग आपण काय तर काळजी घ्यायला पाहिजे, बरोबर की नाही? बघा इथं हा पुतळा दाखवलेला आहे ना, स्वातंत्र्य दिवसाचा पुतळा दाखवलेला आहे. सुरुवातीला हा पुतळा होता ना, हा तांब्याचा पुतळा होता. कशाचा होता? तांब्याचा. पण त्याचा रंग कसा झालाय बघा. कशामुळे झाला रंग? गंजण्यामुळे, बरोबर ना? म्हणजे हा तांब्याचा पुतळा होता, तो गंजण्यामुळे पूर्ण रंग बदलून गेला. म्हणजेच याचं काय झालं? क्षरण झालं बघा. आणि असं होऊ नये म्हणून आपण त्याच्यावरती काय करतो? रंग लावतो. म्हणजे धातूचं संरक्षण करण्यासाठी उपाय काय करायचा? रंग लावायचा. आता लोखंडी वस्तू असतात त्याचं गॅल्व्हनायझेशन करतात. म्हणजे काय करतात बरं? तर लोखंडी वस्तू असतील तर त्याच्यावर जास्ताचा लेप लावतात किंवा वस्तूंना रंग लावतात. सॉरी, इथं चूक झाली आहे. पहिली पाहिजे होती वेलांटी, म्हणजेच किंवा झालेलं का? किंवा पाहिजे होतं. मग या ठिकाणी या लोखंडी वस्तू आहेत, या लोखंडी वस्तू गंजू नयेत म्हणून आपण त्याच्यावर रंग लावतात. आता अलीकडे स्प्रे मिळतो रंगाचा, स्प्रे मार बाकी लावला जातो, गंज लावायची गरज पडत नाही. किंवा आपण लोखंडी पत्रे घेतो पांढऱ्या रंगाचे, बरोबर की नाही? लोखंडी पत्रे आहेत ते सुद्धा गॅल्व्हनाइज केलेले असतात, कारण गंजू नये म्हणून पांढऱ्या रंगाचे पत्रे असतात, त्याला गॅल्व्हनायझेशन असं म्हणतात. मग त्याच्यावर जास्त लेप लावला असतो. आपल्या पूर्वीच्या काळी तांबे पिण्याची भांडी होती, त्याला कलई करतात. काय करतात? कलई. आणि असा कलई म्हणजे करतात, म्हणजे काय करतात? त्याच्या आतील बाजूला कथिलाचा लेप लावतात. काय करतात? कथिलाचा लेप. आता मात्र आधुनिक युगामध्ये लोखंड, ऍल्युमिनियम वस्तूवर पावडर कोटिंग केलं जातं. आपण ज्या तारखेला वस्तू विकत घेतो, उदाहरणार्थ डिश टीव्ही असेल किंवा एखादी फ्रीज असेल, तर अशा वस्तूवरती कलर करत नाहीत. लोखंडी कपाट असेल तर त्याच्यावरती पावडर कोटिंग केलं जातं. हे नवीन आता तंत्रज्ञानाचा उपयोग पण आपण करू शकतो. अशा प्रकारे धातू संरक्षणासाठी आपल्याला उपाय करता येतात. चला तर आपण या बदलाविषयी आपण खूप माहिती पाहिली. आता मला प्रश्नांची उत्तरं द्या बघू. सुरुवात करूया का? हो, करूया.
ओके, चला करूयात आपण. पहिला आपण प्रश्न आहे, चूक की बरोबर ते सांगायचं. आता मला वाचून तुम्ही स्वतः सांगायचं चूक आहे की बरोबर. भाकरी भाजणे हा हानिकारक बदल आहे. चूक. चूक आहे की चूक बरोबर. ठीक आहे सर. दुसरा सांगा बघू. गंजणे हा भौतिक बदल आहे. हा, लोखंड गंजणे हा भौतिक बदल आहे. बरोबर. चूक आहे चूक. बरोबर. लोखंड गंजणे हा भौतिक बदल चूक. नाही, रासायनिक बदल आहे. चूक बरोबर. तिसरा सांगा. चूक. बर्फाचे बर्फाचे पाणी होणे हा भौतिक आणि बदल हा आहे. भौतिक बदल आहे. चूक आहे की बरोबर. चूक. बर्फाचं पाणी झालं, पुन्हा पाण्याचा बर्फ होईल का? नाही. पाण्याचा नाही. बर्फ होत नाही. पाण्याचा बर्फ चूक. होत नाही का? होईल ना, पाण्याचा बर्फ पण होईल. पण बर्फाचं पाणी होतं म्हणजे फक्त अवस्था बदलली, स्थायूतून द्रवात झालं, म्हणजे हे बरोबर आहे. भौतिक बदल आहे हा. हे भौतिक बदल. आणि चौथं बघा, क्षरणामुळे वस्तू मजबूत होतात. चूक. चूक. कमकुवत होतात. कमकुवत, बरोबर की नाही? हा, आता आपण दुसरा बघूया. रासायनिक बदल आणि भौतिक बदल कोणता ते ओळखायचं. पहिलं, लाकडापासून टेबल बनवणे रासायनिक बदल आहे की भौतिक बदल आहे? भौतिक. 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 भौतिक बदल. 1 मिनिट, 1 मिनिट. रासायनिक बदल आहे की भौतिक बदल? भौतिक बदल. आता दुसरा, लाकूड जाळणे रासायनिक बदल आहे की भौतिक बदल? लाकूड जाळल्यानंतर त्याचं काय तयार होईल? नवीन पदार्थ तयार होईल. राख तयार होईल, नवीन पदार्थ तयार होतो. सर, भौतिक बदल रासायनिक नाही, राख तयार होते म्हणजे रासायनिक बदल असतो. रासायनिक बदल असतो. कोणता? रासायनिक बदल होतो, लक्षात ठेवा. काचेची वस्तू फुटणे, त्या वस्तू रासायनिक. तुकडे तुकडे झाले तर त्या वस्तूतील गुणधर्म बदलत नाहीत, म्हणजे कोणता बदल झाला? भौतिक बदल झाला. टोमॅटो पिकणे कोणता बदल? रासायनिक बदल. रासायनिक बदल. आणि लोखंड गंजणे भौतिक बदल. कोणता बदल येतो? भौतिक. लोखंड गंजणे. तर लोखंड गंजताना सर, भौतिक बदल. भौतिक बदल. आर्द्रता आणि ऑक्सिजन यांचा, ऐकून घ्या. लोखंड गंजणे याच्यामध्ये बाहेरची आर्द्रता म्हणजे वाफ, ओलसरपणा आणि ऑक्सिजन यांचा उपयोग होतो, एकत्र येतात आणि लोखंडाचा नवीन पदार्थ तयार होतो, तिथं त्याच्यावर जमा होतो. त्याला म्हणायचं रासायनिक बदल. काय बोलतो बदल? रासायनिक बदल. सगळ्यात समजलं? पुन्हा एकदा तुम्ही घरी गेलं तर तुम्ही काय करा, धडा वाचा, समजावून घ्या आणि पुन्हा त्याचं उजळणी करा. तुमच्या पूर्ण लक्षात येईल आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या जे घटना आहे, बदल आहे, ते बदल कोणकोणत्या प्रकारचे येतील तुम्ही स्वतः तुलना करून पाहू शकता. समजलं?